नमस्कार, मी अमरनाथ शिवचंद्रप्पा सिंदगी प्रभाग क्रमांक 15 मधून राहणारच आहे, नागरिक आहे. बरेच जण सगळे असंच म्हणतात किंवा प्रभागात कामं तर झालेली नाहीच आहेत. पण जो कोणी नगरसेवक निवडून येतोय तो परत 5 वर्ष तोंड दाखवत नाही भागामध्ये. हा सगळ्यात मोठी समस्या आमच्या भागातल्या सगळ्या नागरिकांची. पक्ष 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 म्हणतात, आम्हाला पक्षाला दुमत नाहीये, पण पक्षानं सुद्धा काम करताना असं करावं की प्रत्येक नागरिकाजवळ ते निवडून आल्यानंतर सुद्धा पोहोचायला पाहिजे. आमच्या गणेशला आमच्यावर विश्वास आहे किंवा आमचा गणेश तसं करणारच नाही. निवडून येण्यापुरतं सगळ्यांना मटण जेवण दारू सगळं दिलं जात आहे. पण आम्ही सगळ्या समाज किंवा पूर्ण भागातले नागरिक असं एकत्र आलोय की गणेशकडे आर्थिक परिस्थिती नाही आहे, पण आम्ही सगळ्यांनी एकत्र करून सगळं मतदारांनी एकत्र वर्गणी गोळा करून त्याला निवडून देतोय. जसं मागं खासदार राजू शेट्टी साहेबांना इतर लोकांनी निवडून दिलं, तसं इतर अशी पहिलीच घटना असेल की अपक्ष म्हणून उमेदवार जो आमचा मित्र आमचा मुलगा असू दे किंवा गणेश गुळी म्हणून जो उभारलाय त्याला आम्ही सगळ्यांनी स्वखर्चानं त्याला निवडून देतात. मला अशी भागातल्या सगळ्या नागरिकांना विनंती आहे, तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवून 15 तारखेला अ गटातून 4 नंबर बॅट ही चिन्ह दाबून आमच्या विश्वासावर तुम्ही सार्थ करावं. तुमची कुठलीही समस्या असू देत, इतर नगरसेवक आमचं होणार नाही. प्रत्येक नागरिकापर्यंत आम्ही पोहोचू आणि प्रत्येकाचा प्रश्न सोडण्याचा आम्ही प्रयत्न करू. आणि ही ग्वाही आज सगळ्यांसमोर आमच्या गणेश समोर सुद्धा मी सांगतो की बाबा 100% आम्ही तुमची सगळी कामं करू. गणेश म्हणून तुम्ही हाक मारा, नगरसेवक म्हणून नको. एक नगरसेवक म्हणजे आपल्यासाठी सेवा करण्यासाठी नगरसेवक निवडतो, ना की बाबा सत्तेसाठी. आपण सेवा करण्यासाठी निवडून द्या, एवढंच मी विनंती सगळ्यांना आपल्या भागात. एवढीच कळकळीची विनंती आहे की भागातील सर्व नागरिकांना की हा लहान वयात उभा राहिलेला आहे, त्याला प्रचंड मतानं विजय करा. आणि मुळात आमच्या घराने हे राजकारण नाही आहे. एवढीच कळकळीची विनंती आहे की तुम्ही एकदा फक्त त्याच्यावर विश्वास. आमच्या प्रभाग नंबर 15 मधून आमचा गणेश गुळगी त्याला आमच्या पूर्ण प्रभागानं अपक्ष उमेदवारी भरायला लावून आमच्या प्रभागाचा जो विकास खुंटलेला आहे तो पूर्ण करण्यासाठी आमच्या गणेशला आम्ही उभं केलेलं आहे. आणि पूर्ण प्रभाग नंबर 15च्या सगळ्या नागरिकांनी त्याला भरघोस पाठिंबा देऊन त्याला निवडून आणण्याचं त्याला वचन दिलेलं आहे. आणि तो निवडून आला आहे, फक्त त्याचं लीड मोजायचं एवढंच काम आता राहिलेलं आहे. आणि हा भागाचा विकास गणेश आमचा करणार हे सगळ्या जनतेला माहित आहे. नमस्कार, MS51 न्यूज मध्ये आपले सहज स्वागत. मी मुबारक शेख. मी आज आलो आहे प्रभाग क्रमांक 15 मध्ये. आपल्या सोबत आहे सर, आपली ओळख. सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार. माझं नाव गणेश नागेंद्र गुळगे. मी प्रभाग क्रमांक 15 चा अपक्ष उमेदवार. सर, तुम्ही अपक्ष म्हणून उमेदवारी लढवताय. ह्याच्या आधी कोणत्या पक्षाकडे वगैरे तिकीटची मागणी वगैरे केली तुम्ही? मी पक्षाकडे मागणी केली. काय पक्षांनी जे जे त्यांच्या ह्यांना दिल्या व त्यावर आपण काय बोलू शकतो. सर, तुम्हाला या प्रभागामध्ये अपक्ष उमेदवारी का अशी लढवावी वाटली? मला लोकांनी सगळेजण सांगितले की आपण अपक्ष उमेदवारच म्हणून लढूया. अपक्ष म्हणूनच तुम्ही लढणार आहात. सर, तुम्हाला ह्या भागामधली ज्या समस्या आहेत त्यामधला कोणता असा समस्या वाटते की नागरिकांनी तुम्हाला त्या समस्येवर मत द्यावं? इथे गेले 10 वर्ष भागाचा विकास झाला नाही. मुळात रस्ते झाले नाहीत, गटर झाले नाहीत, लाईटचा प्रश्न आहे. बाकी इतर सरकारी योजनेतले ते बी इतर प्रश्न आहेत. सर, तुम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्या भागातील नागरिकांना कोणते आवाहन कराल? मी भागातील नागरिकांना एवढंच आवाहन करतो की येत्या 15 तारखेला माझं चिन्ह आहे बॅट, क्रमांक आहे 4. या 4 नंबर बटनावर दाबून सगळ्यांनी मला विजय करा, एवढंच विनंती. तर हे होते आपल्यासोबत अपक्ष उमेदवार गणेश नागेंद्र गुळवे. ನೋಡಿದ್ರ